नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा नवीन कलाटणी देणारा प्रसंग आज घडला आहे. या प्रसंगाची चर्चा 2014 पासून सुरूच होती, पण त्याला आता कुठे अधिकृत आणि जाहीररित्या मुहूर्त लाभला आहे. याआधी पडद्यामागनं या सगळ्या घडामोडी घडायच्या, पण पहिल्यांदाच याविषयी दोन्ही प्रमुख नेत्यांनी जाहीरपणे भाष्य केलेलं आहे. मी कोणाविषयी बोलतो आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन नेते आगामी काळामध्ये एकत्र येणार याविषयीच्या त्यांच्या जाहीर सूचना, आवाहन याबाबतच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. अर्थात या दोघांमध्ये टाळीचा विषय हा काही फार जुना नाही किंवा नवा देखील नाहीये, पण हे दोन्ही नेते जर मानले तर प्रचंड अहंकारी आहेत. दुसरी गोष्ट, प्रत्येकाला आपापला सवता सुभा राखायचा आहे, प्रत्येकालाच आपल्या पक्षाची स्वतंत्रपणे वाढ करायची आहे. त्यामुळेच या दोघांचं एकत्र येण्याबाबत नियोजन होत नव्हतं किंवा त्याबाबत निर्णय होत नव्हता. आता याच्यामध्ये घडलेलं काय आहे की 2014 साली उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांचाही तोरा एकदम सातव्या आसमान पण म्हणतात त्या पद्धतीचा होता. आता मात्र दोघांच्याही पक्षाची अक्षरशः परिस्थिती ही बिकट झालेली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत जर शिवसेनेला चांगलं यश जर मिळालं नाही तर शिवसेनेची आहे ती देखील सद्दी संपण्याची शक्यता आहे. तसा धोका भाजपनं त्यांच्या पुढे निर्माण केलेला आहे. दुसरीकडे राज ठाकरे गेली काही वर्षे इतक्या सातत्याने आपल्या राजकीय भूमिका बदलत आहेत. आता त्यांनी ही नवी भूमिका घेतलेली आहे. कधी भाजपला विरोध, कधी मोदींना पाठिंबा, कधी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीसाठी मोदींच्या विरोधात भाषणं, पुन्हा मोदींचं कौतुक, पुन्हा मोदींना पाठिंबा आणि जाहीरपणे मोदी यांच्या व्यासपीठावर जाणं, अशा सगळ्या गोष्टी 2014 पासून ते 2024 पर्यंत राज ठाकरे यांनी केलेल्या आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याशी देखील त्यांची छुपी युती सुरूच असते. भाजप नेते त्यांना भेटत असतात, त्यांच्या निवासस्थानी जात असतात आणि या भेटींचा अर्थ न कळण्या इतपत मराठी मतदार हा खुळा नाही एवढं मात्र नक्की आहे. ज्या दादर मतदारसंघामध्ये खुद्द राज ठाकरेंचं घर आहे त्या ठिकाणी देखील राज ठाकरे यांचा उमेदवार पराभूत होणं ही काही कमी नामुष्कीची गोष्ट नाही. याचाच अर्थ त्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघातल्या मतदारांचा देखील राज यांच्यावर विश्वास नाही ही वस्तुस्थिती आहे. आता मात्र दोघांनाही वास्तवाचं भान आलेलं दिसत आहे. आतापर्यंत चर्चा अशी होती की मनसे आणि एकनाथ शिंदे हे दोघे एकत्र येणार, पण विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी मनसेला ज्या पद्धतीची वागणूक दिली आणि मनसेने देखील एकनाथ शिंदे यांची ज्या पद्धतीने उमेदवार पाडले, त्यामुळे या दोघांमध्ये मध्यंतरी मतभेद निर्माण झालेले होते. दोघांमध्ये थोडीशी कुटता होती. आता भाजप जेव्हापासून एकनाथ शिंदे यांना थोडी सापत्न भावाची वागणूक द्यायला सुरुवात केली आहे, त्यावेळी एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांची आठवण झाली. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे आमरसपुरीचा बेत घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या देखील घरी गेलेले होते. त्याच्या आधी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती. आता जे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचे क्रमांक 1चे शत्रू आहेत, त्याच एकनाथ शिंदे यांच्याशी राज ठाकरे यांचं अतिशय उत्तमरित्या जमत आहे. आता या दोन्ही ठाकरेंना जर एकत्र यायचं असेल तर राज ठाकरे यांना पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांचा पाहुणचार बंद करावा लागेल. दुसरी गोष्ट, भाजपचे नेते पण राज ठाकरे हे आपल्या खिशामध्ये आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्या भेटी आदनमधनं घेत असतात. या भेटीगाठी देखील त्यांना थांबावे लागतील नवे. तशी अटच उद्धव ठाकरे यांनी त्यांना आज घातलेली आहे की जो महाराष्ट्राचा शत्रू उद्धव ठाकरे यांच्या मते आहे तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप या दोघांचे क्रमांक आहेत आणि नेमकं या दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी राज ठाकरे यांचे उत्तम आणि मधुर संबंध आहेत. कारण जे उद्धव ठाकरे यांचे क्रमांक 1चे शत्रू ते राज ठाकरे यांचे राजकारणातले क्रमांक 1चे मित्र असं आतापर्यंत समीकरण होतं. त्यामुळं या दोघांनी आता एकमेकांना अटी घातलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमचा अहंकार मोठा नाही असं भाकीत देखील राज ठाकरे यांनी वर्तवलेलं आहे. पण वस्तुस्थिती ही पूर्णपणे वेगळी आहे. आता शिवसेनेच्या किंवा मनसेच्या देखील दुसऱ्या फळीतील नेत्यांना या दोन बंधूंनी एकत्र यावं याबाबत मनापासून त्यांना खरंच वाटतं का
याची मला शंका आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ही काही ह्या दोघांमधले राजकीय मतभेद नाही आहेत किंवा ह्या दोघांचं वेगळेपण जे आहे हे केवळ दोन नेत्यांमधली फूट नाही आहे, तर ही भाऊबंदकी आहे. आणि या भाऊबंदकीला एक किनार असते, ती कौटुंबिक वादाची. आणि हे कौटुंबिक वाद कुठून सुरू होतात हे मी तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. या दोघांच्याही कुटुंबातले प्रमुख जे घटक आहेत ते या युतीमध्ये किंवा एकत्र येण्यामध्ये कितपत पाठिंबा देतील, कितपत ते ही युती स्वीकारतील याच्यावर देखील निर्णय ठरणार आहे. बरं, दुसरं, या दोघांची मुलं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य आणि राज ठाकरे यांचा मुलगा अमित, या दोघांचीही मनं जुळणार का हा देखील प्रश्न आहे. म्हणजे कुटुंब एकत्र येणं, पक्ष एकत्र येणं, दुसऱ्या फळीतील नेत्यांना याविषयी विश्वास वाटणं, अशा साऱ्या बाबी जुळून येणं गरजेचं ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, उद्धव ठाकरे हे एक वेळी सध्या काँग्रेसवर विश्वास ठेवतील, शरद पवार यांच्यावरती विश्वास ठेवतील, पण राज यांच्यावर विश्वास ठेवायला ते तातडीने तयार होणार नाही. कारण राज यांच्या मनात तरी सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जावं असं सध्याचं चित्र आहे. ते एकनाथ शिंदे यांचा हात तातडीने सोडतील याची मला खात्री वाटत नाही. दुसरी गोष्ट आहे, जी आर्थिक शक्ती एकनाथ शिंदे हे उभी करतात तशी आर्थिक शक्ती हे उद्धव ठाकरे हे राज यांच्या पाठीशी उभी करतील असं मला वाटत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी आणि प्रचारासाठी ज्या प्रकारचं एक आर्थिक बळ लागतं ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि मनसेला ते देखील आर्थिक बळाचा उपयोग करून आपले हातपाय महाराष्ट्रभर पसरायचे आहेत. पण बघूया, राजकारण आपण म्हणतो तसं ते काही असं एका जागेवरती कधी साचत नाही, थांबत नाहीत. एकमेकांचे शत्रू हे वेळ पडल्यानंतर एकमेकांच्या गळ्यात देखील गळे घालतात. आता ह्या दोन्ही बंधूंची राजकीय अवस्था खरोखरीच आव्हानात्मक झालेली आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी जो मैत्रीचा हात ठेवलेला आहे त्याला उद्धव ठाकरे यांनी काही अटी व शर्तींसह अनुकूल असा प्रतिसाद दिलेला आहे. आता राज ठाकरे यांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनी या युतीबाबत किंवा टाळी देण्याबाबत आधी कसं फसवलं याचा पाढा या निमित्तानं पुन्हा वाचलेला आहे. त्यामुळं आत्ताचं जे या दोन्ही नेत्यांचं जे बोलणं आहे हे खरोखरीच एकत्र येण्यासाठीचं पुढचं पाऊल आहे का असा प्रश्न तुम्ही जर मला विचाराल आणि त्याची शक्यता या युतीची कितपत आहे असं जर तुम्ही मला विचाराल तर मला ती शक्यता फक्त 1% वाटते आहे. 99% हे दोन्ही ठाकरे एकत्र येतील याची शक्यता मला वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की असं अनेकांना वाटतं की या दोन्ही सेनांचं विलिनीकरण होईल, तर तसं अजिबात होणार नाहीये. दोन्ही पक्षांचं स्वतंत्र अस्तित्व कायम राहील. फक्त मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती करण्याबाबत त्यांचं बोलणं होऊ शकतं. त्यामुळं ह्या दोन्ही पक्षांची एकच सेना होईल आणि त्या दोघांपैकी कोणतरी अध्यक्ष होईल असं अजिबात होणार नाहीये. तर एक तात्कालिक युती या दोन पक्षांमधली म्हणून याच्याकडे पाहावं लागेल. अर्थात हे जेव्हा दोन पक्ष एकत्र येतील तर भाजप तशी मुभा राज ठाकरे यांना देणार का राज ठाकरे यांच्या मागे आणखीन काही नवीन लचांड लावून या सगळ्या युतीमध्ये अडथळा निर्माण करणार हे देखील आपल्याला पाहावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे, जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असेल तर उद्धव ठाकरे यांना काँग्रेस बरोबर काडीमोड घ्यावा लागेल, ही देखील शक्यता सर्वाधिक आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची देखील अवस्था बिकट आहे. त्यामुळं या दोन ठाकरेंच्या युतीमध्ये त्यांना फारसा काही परिणाम होणार नाही. ते विरोधही करणार नाहीत आणि पाठिंबा देणार नाहीत, कारण मुंबईमध्ये शरद पवारांचे काही फार मोठे स्टेक नाही आहेत. खरा स्टेक आहे तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचाच. त्यामुळे मुंबई महापालिका पुरती का होईना हे दोघे नेते युती करतील, एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाहीत. भाजपला मात्र हे मुंबई महापालिकेपुरतं पुण्यासाठी नाशिकसाठी जड जाऊ शकतं एवढं मात्र निश्चित. त्यामुळं या युतीमध्ये जर अडथळा कोण आणणार असेल तर तो भाजप आणू शकतं एवढं मात्र निश्चित. आणि दुसरा अडथळा जर कुणी आणणार असेल तर या दोघांच्या कुटुंबातील व्यक्तींचे अहंकार हा एक दुसरा अडथळा याच्यामध्ये प्रमुख ठरू शकतो असं मला वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं ते आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत
विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.